हाय फ्रेंड्स, आज बांगड्याचा कार्यक्रम होता आणि बांगड्याचा कार्यक्रम म्हटल्यावर लेकरांचा किती उत्सुकता असते ते तर मला काही सांगायचं कामच नाही. बघा इथे आता आमच्या इथे आता बांगड्याचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि आता पिहूचं असं चाललं होतं की मला पण भरायच्यात म्हणून मग आता आधी सर्व लेकरांना भरल्या, बारक्या बारक्या लेकरांना म्हटलं आधी यांना भरून घ्या, मग आपलं भरणं होईल. कारण आता हे लेकरांची उत्सुकता वेगळीच असते आणि त्यांना अगोदर सगळ्यांच्या भरायच्या असतात. म्हणून मग सर्व लेकरांना अगोदर भरू दिले आणि आता आम्ही नंतर भरायला लागलो. आणि इथे बघा आम्ही शूट घेत होते तर यांचं असं हसी मजाक चालू होतं मस्त असं, आणि मी पण त्यांना हसत होते असं. मग आमचं बोलणं चालू होतं आणि इथे मग गेलो पार्लरमध्ये काय केलं नाही, फक्त म्हणजे केस स्ट्रेट थोडेसे कट केले आणि आता ब्रेकिंग करून आले. आणि आता इथे बघा आल्यानंतर थोडीशी मेहंदी वगैरे काढावं म्हटलं, मग मेहंदी काढायला घेतली आणि पोरींनी छान मेहंदी काढली होती हातावर. म्हटलं शूट घ्यावं थोडंसं म्हणून मग आता मस्त असं शूट घेतलं मेहंदीचं. अशी काहीशी काढली होती मेहंदी आता. आणि मेहंदी वगैरे काढणं झाल्यावर म्हटलं चला आता दर्शन घेऊन म्हणजे मेहंदी वाळली होती माझी म्हणून म्हटलं मग जवळच मंदिर आहे महादेवाचं, इतकं छान वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर. आता नेमकाच पेंट दिला होता मंदिराला त्यामुळे मग मस्त असं छान दिसत होतं, मंदिर चमकत होतं मस्त. आणि आता इथे बघा आमची करवली पण त्यासोबत चमकत होती. आता इथे बघा करवली निघणार होती त्यामुळे मग मस्त हळदीच्या साड्या वगैरे घालून निघाल्या. आणि आता दुसऱ्या दिवशी आम्हाला पण लग्न होतं आणि लग्नाच्या दिवशी आणि घरचं लग्न होतं आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी घरच्या लग्नाच्या दिवशी माझा मोबाईलच घरी विसरून राहिला, ते काही शूट घेता आलेच नाही. आणि मग आता डबल ते लग्न झाल्यानंतर आता आज लग्न होतं आणखी पाहुण्यांचं, मग काय निघालोत लग्नाला. आणि लग्नाला जाते मांडव होता त्यामुळे आणि होत होती. मग काय कसं बस आले आता नवरदेव नवरी आणि नवरी नवरदेवाची एंट्री झाल्यानं इथं इतकं छान वाटलं. म्हटलं आता झालं एकदाच फायनल, नवरदेवर आले म्हटल्यावर आता अक्षदा टाकल्या की निघता येतं म्हणून मग काय आता अक्षदा टाकल्या आणि निघालो तिथून अगोदर. आणि लेकरू असल्यामुळे नाही तर इतकं धगधग होत होता आणि तोही किरकिर करत होता. मग येते वेळेस नाही तर आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो थोडंसं. आणि इथे इतकं सुंदर होतं ना, म्हणजे लेकरांना खेळण्यासाठी झोके, घसरगुंडी होती आणि इतकं छान. एका शेतकऱ्याचंच होतं हे, पण इतकं छान त्यांनी सजवलं होतं आणि गार्डन सारखं केलं होतं. आणि पुढे छोटंसं दुकान होतं मस्त, त्यात उसाचा रस बनवून विकत होते. आणि बघा इथे मल्हारचं आमच्या पाय चालण्याची ट्रेनिंग पण त्यांनी सुरू केली होती. मग त्याला काही इथे पाय चालायचं नव्हतं, इथं खाली त्याला झाडाच्या लिंबोळ्या पडलेल्या दिसत होत्या, तो ते वेचण्याचा प्रयत्न करत होता. आणि बघा आता पप्पा मला सोडून कसे गेले म्हणून मग आता तो एका जागीच बसून होता आणि असे नखरे करत राहतो तो दिवसभर आता. आणि इथे बघा आता ते दोघं जण मस्त असे त्यांचं चाललं होतं, ते त्यांच्याच नादात होते. मग मी शूटिंग घेतलं आणि मी त्याला म्हणत होते इकडं माझ्याकडे तरी ये, मग नाही त्याला इथे ते लिंबोळ्या घेऊन खेळायचं होतं आता. आणि मस्त तो एन्जॉय करत होता तिथे. आणि खूप छान गार लागत होतं कारण झाडांची खूप सावली होती आणि दाट झाडं पण होते आणि असं मस्त गार्डन असल्यासारखं खाली छोटे छोटे गवत पण होतं हिरवंगार असं. आणि खरंच खूप छान वाटलं कारण उसाच्या रसाची टपरी म्हटल्यावर काही छोटूशी असते, पण इथे मागे इतकं छान गार्डन वगैरे बघून खूप छान वाटलं. कारण लहान लेकरं पण रमून जातात तिथे. पिऊने काही ज्यूस पिला नाही, पण ती अशी मस्त खेळत होती, एन्जॉय करत होती. आणि मग आम्ही मस्त अर्धा एक तास थांबलो तिथे, मस्त अर्धा घंटा तरी थांबलोत. आणि इथे मस्त मग एन्जॉय केला. आणि इथे बघा इतकं छान त्यांचं घर पण होतं त्या पाठीमागे त्याच्या, आणि शेतातच त्यांनी असं सर्व सेटअप केलं होतं. पूर्ण पुढच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.